तर ही भाजी डिसेंबर महिन्यात अशी म्हणजे थंडीच्या दिवसात पेरली जाता माझ्या मते तरी. मी ऐकलं आहे तसा. अजून कधी कधी पेरतात मला माहीत नाही, पण आमच्या कोकणात ना कोण कोण असं म्हणजे त्यांच्या घराच्या समोर अशी जागा वगैरे असली ना. नमस्कार सगळ्यांका, कशी असाय? बरे असाय मा? तर आज मी तुमका पुन्हा काहीतरी एकदा दाखवतलं आहे. म्हणजे मी त्या दिवशी जी भाजी घातलेलं आहे ना तुमका दाखवलेलं आहे एका व्हिडिओमध्ये, तर ती भाजी ना आता मोठी झालेली असा. तर त्या दिवशी आम्ही पाल्याची आणि मुळ्याची बोललेली आणि चिटकी आणि भेंडी काहीतरी बोललेलं आहे ना. हां, मग ती भाजी ना आता मोठी झालेली आहे. तर तुमका मी ती दाखवत आहे, आपण बघूया चला. तर ही बघा, तर ही बघा भाजी. आय थिंक ना ही माका वाटता ही मुळ्याची आहे. ही बघा, ही मुळ्याची भाजी हा दिसली. त्या दिवशी एकदम छोटी 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 होती, आता जरा ती मोठी झालेली हा. माका समजत नाही ही भाजी मुळ्याची आहे की कसली आहे ती. तर ही माका वाटतं ही मुळ्याचीच असतली, कारण ती मोठे झाल्याच्या नंतर समजता ना. आणि ही बघा, ही लालवाली दिसता तुमका बारकी बारकी, ही लालवाली दिसता अशी छोटी 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 छोटी. तर ही असा पाल्याची भाजी. तर काल हेंका बाबांनी खत घातलेला हा. आता ते का जर अशी मोठी झाल्याच्या नंतर आम्ही हे का रखा मारतलो. आणि ते बघा तिथे तुमका दिसता, जाऊन दाखवतो. तर ही बघा भाजी इथून साईडने जाते, नाही तर भाजीवर पाय पडलो तर बापू ओरडतले माका. तर ही बघा, ही छोटी छोटी दिसता तुमका, ही वाटता भेंडी की चवळी काय माका कळत नाही असा. तुमका माहिती असत तर तुम्ही माका कमेंट्समध्ये सांगू शकता ही खयची भाजी असा ती. अशी लाईनीत अशी घातलेली आहे ती भाजी मुळ्याची पाल्याची. तर हे बघा मी आता इकडे इलंय ना, तर काळूक ना आमच्या चांबार चौकशी लागलेत. मी खय गेलंय, तिकडे कशाक गेलंय, माशी बिशी म्हणजे ना तुमचं काय सांगू. म्हणजे मी जरा कुठे सायटीक गेले किंवा खाली गेले ना, किंवा दुकानात जरी मी गेले ना, तर ते का वाटतं मी माशी आणूक गेलंय. किंवा आता खाली इलंय ना, तर तो आता मग बघू गेलो की मी काय कशासाठी इथे इलंय. मासे तर साफ करणं नाही ना. म्हणजे मी जरा कुठे असं गेलं की तो माझी वाट बघत राहतो, कधी येतो. आणि जेव्हा मी पिशवी ओपन करून दाखवतलंय ना, हे बघ रे हा असा, तेव्हा तो शांत जाता. हाय मच्छर चावाक लागली, मच्छर चावता. संध्याकाळ झाली ना त्याच्यामुळे मच्छर चावतात. तर मी तुमका आता काळू दाखवते. तुम्ही काळू बघा आमचं इलो माझ्यासोबत. काळू मी इथे इलंय म्हणून स्वतः पण इलेलो. अरे इथे कशा गेलं, तुका काय नुसते काय मासेच वाटत असतात की काय? रोज रोज मासे ठेवले आहेत काय तुका? तिकडे बसलेलो पोरगो तो इथे इलो माझ्यासोबत. येऊकच हवंय ना तुका बरोबर. आता थोड्या वेळाने दुकानात जत्रेच्या दुकानात पण येशील. नुसता काय हे का वाटतं ना, त्याचं पत्ता नाही बाबा खरंच. चल आता घरात जाऊया, बिस्किट खाऊ. चल मोन्याको घालतय. चल काळू, ए बाबू चल म्हणजे बाबू चल जाऊया घरात जाऊया. चल 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 ये जाऊया घरात ना. त्या दिवशी मी तुमका जरा लांबून दाखवलेले आमची माड, आता जरा जवळून दाखवते. मच्छर चावता. हे बघा माड, ह्यो पहिलो माड. थंय ह्याची झाडं आहेत केळीची, आणि आम्ही असे पाईप लावलो म्हणजे जा किचनच्या बेसिंगमधला पाणी वगैरे आता डायरेक्ट असं माडांका वगैरे गावाक होया म्हणून. तर हे बघा, हे दुसरं आणि हे तिसरं. म्हणजे आम्ही आमचं पाणी पुरेपूर पाण्याचा आम्ही वापर करतो. म्हणजे आमच्या जर अंघोळीचं पाणी असतं, म्हणजे जे आमच्या अंघोळीचं पाणी असतं, तर आम्ही आमच्या तिन्ही माडांका किंवा आम्ही जी बेसिनमध्ये भांडी घासतो त्याचा पण आम्ही माडांकाच ह्या करतो. म्हणजे आम्ही पाणी तर वेस्ट घालवत नाही, आम्ही आमच्या झाडांकाच घालवतो. आणि त्याच्यानंतर आता आम्ही घरात जातो, कारण मच्छर खूप चावली आहे. होय चल जाऊया घरात, मच्छर चावता ना. चल तर आम्ही आता घरात जातो. तर ही भाजी
डिसेंबर महिन्यात अशी म्हणजे थंडीच्या दिवसात पेरली जाता माझ्या मते तरी. मी ऐकलं आहे तसा. अजून कधी कधी पेरतात मला माहीत नाही, पण आमच्या कोकणात ना कोण कोण असं म्हणजे त्यांच्या घराच्या समोर अशी जागा वगैरे असली ना तर घराच्या समोर घालतात. तशी आम्ही पण घराच्या समोर आमच्या जराशी अशी भाजी घातलेली आहे. म्हणजे आम्ही ती विकणं वगैरे नाही, फक्त आमका खाण्यासाठी घरात म्हणजे आमका खाण्यासाठी किंवा आमच्या अशी ओळखीच्या आमका म्हणजे पाहुणी वगैरे कोण येली तर तेंका देव वगैरे आम्ही ती भाजी घालतो. आणि मेन म्हणजे घराच्या समोर जागा हा मग भाजी घालू काहीच नाही ना प्रॉब्लेम. मग म्हटलं बाबा बोलले की घालूया आपण भाजी. तर तुम्ही पण भाजी घातलाय की नाही घराच्या समोर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मच्छर खूप चावता. आता मी घरात जातो. चल ये, चल बिस्किट घालते ये, चल ये बब्बू ये कालू. तर काळूक मी आता बोलवते. आता तू धावत धावत येतो. काळू ये, ये बाबू कालू ये. पण आता असेच चलत राहूया. तू मागणे येतो आपल्या बघा नाही इलो तर बघा येतोच, कारण की ती सवयच आम्ही खय गेलाय की तो मागूनच येतो. ये काळू का येता दिसलो 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 काय मी बोललंय ना तुमका येतो तो ये बोललंय ना तो येतो लोस ते का ती हव्याच इलच ना का माहितीच होतं ते येतोच मागून. चल घरात जाऊया, चल बाय कर बाय कर बाय कर बाय कर. सगळ्या समजतं ते का बोलले का. जा घरात चल, जा जा दरवाजा खोल, जा खोल जा ढकल जा ढकलतच नाही रे दरवाजे. जा ढकल 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 जा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा अँड कमेंट्स करा. सबस्क्राईब करू विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्लॉगला. तर बाय बाय, थँक्यू सो मच.